अमरावती शहरात पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध कार्यवाही करत एमडी ड्रग्स रॅकेटवर मोठा प्रहार केलाय। विशेष म्हणजे या कार्यवाहीसाठी पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये जाऊन गुप्त ऑपरेशन राबवले। 6 एप्रिल रोजी झालेल्या या कार्यवाहीत ड्रग्स फॅक्टरीशी संबंधित 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। गेल्या महिनाभरापासून पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक राजस्थानमध्ये तळ ठोकून होतं। तपासात समोर आले की राजस्थानमधील गुप्त फॅक्टरीमध्ये तयार होणारे एमडी ड्रग्स एजंट मार्फत अमरावतीत पोहोचवलं जात होतं, तर आर्थिक व्यवहार हवाले मार्गे होत होते। तर पोलिसांनी प्रतापगड जिल्ह्यात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले। यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेशात तर काहींनी धाब्यावर लक्ष ठेवत ऑपरेशन पार पडले। या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपी ताब्यात असून 5 जण फरार आहेत। मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय तस्करीचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं उघड झाले। ही कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। तर अमरावती पोलिसांच्या या मेहनतीमुळे ड्रग्स नेटवर्कला मोठा धक्का बसलाय। सर, एमडी ड्रग बाबत काय कारवाई केली, किती आरोपी आणले? अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये आपण 8 मार्च रोजी नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोठी कारवाई एमडी ड्रग्स संदर्भात केली होती। त्या कारवाईमध्ये आपण 2 किलो 79 ग्राम ड्रग्स हे शेख फहीम आणि शेख आयान या 2 व्यक्तीकडनं आपण जप्त केलं होतं। त्या एवढी मोठी कारवाई अमरावती शहर आयुक्तालय हद्दीमध्ये प्रथमच झाली होती। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्याच्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस शोधण्यासाठी आम्हाला तसे आदेश दिले होते। तेव्हापासून 8 मार्चपासून आज दिनांक 7 एप्रिलपर्यंत आम्ही या तपासामध्ये गुन्हे शाखेचे संपूर्ण अधिकारी, संपूर्ण कर्मचारी हे दिवसरात्र काम करत आहेत। आणि याच्यामध्ये फॉरवर्ड लिंकमध्ये आम्ही जवळपास 8 आरोपी निष्पन्न केले आहेत। त्यामधले 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि फॉरवर्ड लिंकमध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्याकडूनही आम्ही समोर अनुक्रमे 65 ग्राम आणि 81 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त केला आहे। आणि बॅकवर्ड लिंकमध्ये पाहता या आरोपीकडनं आम्हाला एक मुंबईचा आरोपी अजीम शेख याची माहिती मिळाली होती। तर त्याचा मुंबईमध्ये जाऊन शोध घेऊन त्याला त्याच्या एमडी ड्रग्स सहित आम्ही या ठिकाणी अटक केलं होतं। आणि त्याच्याकडं परत तपास करता बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आम्हाला परराज्यातली एक लिंक मिळाली होती। राजस्थान राज्यामधून हे ड्रग्ज येत असल्याची एक माहिती आम्हाला त्या अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाली होती। आणि अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाल्यानंतर आम्ही मागील 15 दिवसापूर्वी राजस्थान येथे जाऊन आलो, परंतु पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं। त्यानंतर आम्ही परत त्याची पूर्ण माहिती, थोडं तांत्रिक माहिती त्याची हस्तगत करून राजस्थानला जवळपास 4 अधिकारी आणि आमचे 16 कर्मचारी असे सुमारे मागील 8 दिवसापासून आम्ही या तपासावर काम करत होतो। आणि ज्या ठिकाणाहून ही ड्रग्ज मॅन्युफॅक्चर होते ते शोधण्याचं आव्हान आमच्या पुढे होतं। आणि दरम्यान मुदतीत मांगीलाल गणपतसिंग सिंगावत हा जो अजीमच्या तपासामध्ये नाव निष्पन्न झालं होतं, त्याला आम्ही जयपूर, नागौर या राजस्थानच्या जिल्ह्यात शोधलं होतं, परंतु तोही हाती लागत नव्हता। त्यानंतर मांगीलाल आणि त्या फॅक्टरीचा मालक जो आहे विष्णू मोहनलाल गायरी, राहणार मोहोडा, तालुका अर्नोड, जिल्हा प्रतापगड, हे दोघंही जण एका ठिकाणी असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली होती। आणि काल रात्री सुमारे 11-12 वाजता हा जो विष्णू गायरी आहे त्याच्या स्कॉर्पिओमध्ये हे दोघं जण एका ठिकाणाहून जात होते अशी माहिती मिळाली। तेव्हा ट्रॅप लावून आम्ही सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे तपास केल्यानंतर विष्णूच्या ज्या झडतीमध्ये आहेत किंवा त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्या घरझडतीमध्ये आम्हाला जे काही एमडी ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे जे केमिकल्स आहेत त्याचे काही पुरावे मिळालेले आहेत। आणि सुमारे 1-1.5 महिन्यापूर्वीच विष्णू आणि त्याचा एक मित्र आहे राधेश्याम दमामी, हा पण अर्नोड पोलीस स्टेशन, जिल्हा प्रतापगड हद्दीत राहतो। हे दोघं मिळून तिथं फॅक्टरी चालवत होते एमडीची। आणि 1-1.5 महिन्यापूर्वीच प्रतापगड पोलिसांनी याच्या फॅक्टरीवर रेड करून ती फॅक्टरी सीज केलेली आहे। तेव्हापासून याची फॅक्टरी बंद आहे। परंतु यांनी जी ड्रग्ज आमच्याकडे आली होती, 2 ते 2.5 किलो ड्रग्ज जी आली होती, ते त्याच फॅक्टरीमधून मॅन्युफॅक्चरिंग होऊन आल्याची कबुली ही आम्हाला विष्णूकडून मिळालेली आहे। आणि विष्णूला आम्ही ताब्यात घेतलेलंच आहे। त्याचा जो पार्टनर आहे त्या फॅक्टरीतला एक राधेश्याम,
तो अद्याप फरार आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही राजेशानलाही शोधत आहोत आणि अशा पद्धतीने जी ड्रग्ज मिळाली होती त्याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत. ज्या ठिकाणी ती मॅन्युफॅक्चर होत होती तिथून ते आम्ही पकडली. याचा जो प्रवास आहे या प्रवासाचा खुलासा आणि त्याचं एक सत्य आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. ठाण्यात आंतरजातीय विवाहामुळे एक जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची गंभीर आरोप समोर आलाय. पाचपाकडी परिसरात राहणाऱ्या सोहनलाल जैन यांच्या कुटुंबाने गेल्या 4 महिन्यापासून बहिष्काराचा सामना करीत असल्याचा दावा केलाय. कुटुंबाच्या माहितीनुसार त्यांच्या मुलाने आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन बहिष्काराचा निर्णय घेतलाय. लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांवर दंड आणि कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे हे आरोप केले. तसेच कुटुंबाशी सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध ठेवण्यावरही निर्बंध घालण्यात आल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणाची संबंधित कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असली तरी अद्याप कोणताही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ॲडव्होकेट सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान या प्रकरणात संबंधित समाज किंवा इतर बाजूची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. हे ज्या प्रथा आहेत, आता शहरामध्ये आपण राहतो, आता हे शहरापर्यंत आलेले आणि बरीचशी लोक जी आहेत, म्हणजे ह्यांची केस यायच्या आधी पण आमच्याकडे बरेचसे पुरावे सापडलेत. ह्यांच्यासारखे बरेचसे ह्यांच्या समाजाचे जे आहेत लोक, तर ती जी लोक आहेत तर त्यांच्या विरुद्ध पण अशा प्रकारचे फरमान काढून त्यांना बहिष्कृत केलेले. माझ्याकडे स्वतः गावच्या तर केस गावाला होतातच या गोष्टी, म्हणजे गावाच्या साईडचे पण वेगळे. आणि समाज, कुठलाही समाज जो आहे, म्हणजे हा पुढारलेला हा मागासलेला असं काही राहिलेलं नाही. प्रत्येक समाजामध्ये या गोष्टी आहेत आणि हे फक्त सत्ता कारण आहे, दुसरं काही नाहीये. ह्याच्यामध्ये फायदा जो आहे तो सत्ता ताब्यात घ्यायचा आणि लोकांना घाबरून ठेवायचं, जेणेकरून सत्ता कायम यांच्याकडे राहील. समाजाची जी सत्ता आहे, पॉलिटिकल सत्ता जशी असते तो वेगळा पार्ट आहे, पण समाजाची जी सत्ता आहे ती कंट्रोल करणं हा ह्याचा मुख्य पार्ट आहे. दुसरा कुठलाही पार्ट ह्याच्या मागे असू शकत नाही. यांच्या मुलाने आणि जे सुनेने कुठलीच चूक केली नाहीये, तरी सुद्धा फक्त आपली पॉवर दाखवणं आणि यांना याच्यासाठी बहिष्कृत केलेलं आहे. ते खूप वाईट आहे. आणि माझं म्हणणं आहे, प्रत्येक नागरिकाने अशा गोष्टी काही होत असतील तर याच्यासाठी कायदा आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने कायदा आणलाय 2016ला, तर त्याच्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे, जेणेकरून एक भीती आणि वचक बसेल. आणि याच्या संदर्भात आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळेल की बाबा हे आहे, हे बेकायदेशीर आहे. नाही तर कारण बरेच लोक यांच्यासारखे जे आहेत ते सहन करत राहतात, या गोष्टी बाहेर येत नाहीत. ते बिचारे विक्टिम आतमध्ये स्वतःला त्रास करून घेतात, दुसरं काही करत नाही, त्यांच्याकडे उपाय नसतात. मग त्यांच्या हातापाया पडून लोकांचे असे जे आहेत किंवा मग आर्थिक जे आहेत, जसं एक्सटॉर्शनचा आम्ही केस टाकले की पैसे डिमांड करतात, ते अशा प्रकारे ते मग सेटल करून मग ते जे आहेत विषय संपवले जातात. तर त्याची भियायची काही गरज नाही. याच्यामध्ये कायदा आलाय, त्याच्यामुळे गुन्हे दाखल करा आणि अशा लोकांना शिक्षा होईल याच्यासाठी प्रयत्न करा.